संदेश चढाईसाठी येतो संदेश डीके त्याची क्रमांक 8 च्या माध्यमातून ही चढाई. लाईनमन आपल्याला विनंती असेल आपली कामगिरी चोख बजावायची. लाईनमन रोहित चढाईसाठी असणारे ज्याची क्रमांक 3 च्या माध्यमातून ही चढाई अत्यंत जबरदस्त चढाई करण्याची तयारी. आणि यानंतर मात्र चढाईसाठी असणार तो ज्याची क्रमांक 1 ज्याचा सुंदर आणि नेट खेळ आपल्याला पाहायचा आहे. कारण अजूनही पॉइंट टेबल ऑन करण्याची जबाबदारी निश्चितच दोन्ही संघाकडे येऊन ठेवलेली आहे. पण सद्य स्थितीमध्ये दोन्ही संघ मातब्बर आहेत. त्यांची बराच वेळा आपण जबरदस्त टक्कर पाहिलेली आहे आणि बोनस कंप्लीट करून आपल्या संघासमोर दाखल होताना ज्याला आपण पाहिलं जर्सी क्रमांक 1 पॉइंट टेबल ऑन केलंय. इथून मात्र देवराज बन्नेवरती जबाबदारी पडते की निश्चितच आपल्या संघासाठी एक उत्तम दर्जाचा पॉइंट घेऊन पुन्हा एकदा श्री गणेश करण्याची गरज. जोरदार आक्रमण केलं जात आहे आणि अखेरकार आपल्या संघात दाखल होत आहे. एक गुणानं 2 बरी साधण्याचं काम केलेलं आहे. सुरुवात दमदार झाली दोन्ही संघाकडून. दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून ही मोठी चढाई होऊ शकते का पाहायचं आपल्याला. निश्चितच समोर क्षेत्ररक्षण उत्तम आहे. तिथं मात्र फसवायचं आहे चकवायचं आहे आणि अखेरकार कल्टी मारायची होती. आपल्या संघात दाखल व्हायचं होतं पण देवराज अत्यंत दर्जेदार खेळाचं प्रदर्शन देवराजच्या माध्यमातून आपण बराच क्रीडांगणावर पाहिलंय. तोच देवराज बने यावेळेला काय करतो बघूया. बोनस ऑफ असणार आहे पण निश्चितच एक रॅपिड चढाई वेगवान चढाई ज्याच्या माध्यमातून होते तोच देवराज. समोर मात्र क्षेत्ररक्षण यावेळेला सुंदर केलं जातं. कोणत्या प्रकारची चूक मात्र केली जात नाहीये. दरम्यान रिकाम्या हाताने परत जावं लागतंय. शुभ चढाईसाठी असणार तर शुभम केदारनाथ कोकरे गडचिवाडी या संघाकडून. पॉइंट घेण्याचा त्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 6 पॉइंट घेण्यासाठी आतुर होतोय. शुभम चढाईसाठी असणारे तो शुभम प्रयत्न त्याचा सुंदर आहे. उत्तम प्रयत्नाच्या जोरावरती आपण पाहतो शुभमला बॅटिंग लगावण्याचा हा प्रयत्न त्याचा आणि अखेरकार या वेळेला मात्र शुभमला यश येत आहे. 2 गुणांची जबरदस्त कमाई करतोय तो. थर्ड रेड डू ऑर डायचा हा बजर या खेळाडूसाठी केला जाते. उत्तम दर्जाची चढाई जर्सी क्रमांक 6 च्या माध्यमामधून केली जाते. हर एक प्रयत्न शिवकृपा बन्नेवाडीच्या वतीने केले जात आहे. निश्चितच 2-3 असं पॉइंट टेबल आपण या ठिकाणी पाहतो. 1 गुणांचं लीड लगभग केदारनाथ कोकरे गडचिवाडी संघ करताना पाहतो. दरम्यान बोनस कंप्लीट केलं जात आहे आणि पुन्हा 3-3 गुणांची या ठिकाणी मॅजिक फिगर तयार होते. अर्थात आता मात्र जिगर बाजारचा खेळ. समोर मात्र 5 गडी बोनस ऑफ असणार आहे पण निश्चितच एक जबरदस्त कला कौशल्य आपल्याला दाखवावं लागणार आहे. कारण एक चांगल्या प्रकारचा फुटवर्क चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न निश्चितच करावा लागणार आहे. तो जर्सी क्रमांक 21 याला उत्तम खेळाच्या जोरावरती निश्चितच लीड घ्यायचंय. समोरच्या संघाला ज्यांच्या वतीने आपण पाहिले रमेशजी गडशी सर, संदीपजी गडशी, त्याचबरोबर विरुद्ध बाजूला आपण आदरणीय तुकारामजी बने असतील आणि त्यांचे सर्व सपोर्टर देवराज बने या वेळेला चढाईसाठी असणारे
निश्चितच देवराज ज्या वेळेला मित्रांनो उत्तम प्रकारची चढाई करतो ना त्या वेळेला शिवकृपा बनेवाडी हा संघ निश्चितच विजयाच्या समीप असतो, नजदीक असतो, जवळ असतो आणि तोच प्रत्यय आपल्याला बऱ्याच वेळेला आलेला आहे. पण इथं मात्र बरोबरी साधण्याचं काम केदारनाथ कोकरे गडचिवाडी संघाकडून दरम्यान 1 गुण बोनसच्या रूपाने हासिल करतोय तो देवराज बने. ज्याची क्रमांक 21 ज्याची जबरदस्त चढाई आपण आतापर्यंत पाहिले. निश्चितच काय करतो बघूया. उत्तम दर्जाचा खेळ, छल्लाक मारला जातो पण पुन्हा एकदा त्याला थांबवण्याचं यश येते. लगभग अप्रतिम पद्धतीची पुन्हा एकदा देवराज बिंदास लाव. सुंदर प्रयत्न. 2 गुणांचा लीड सद्यस्थितीमध्ये करतोय तो शिवकृपा बनेवाडीचा संघ. यानंतर विनंती असेल केदारनाथ कोकरे संघाचे प्रतिनिधी, त्याचबरोबर केदारनाथ आंबेडकर संघाचे प्रतिनिधी आणि या दोन्ही संघादरम्यान जो संघ विजयी होणार त्यामधील प्रतिनिधी आपण समालोचन कक्षाकडे यायचे. हा सामना संपता क्षणी आपण ताबडतोब समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं. बोनस कंप्लीट केला जातो. पुन्हा एकदा लगभग बरोबरीत चाललेला सामना. अजूनही विजयाची संधी दोन्ही संघांना असणार आहे कारण केवळ 1 गुणाचा लीड शिवकृपा असोडे बनेवाडी संघाकडे. जर्सी क्रमांक 6 न प्रभावित केले. एक चांगला दर्जेदार खेळ ज्याच्या माध्यमातून आपण या मॅट वरती पाहतोय. अर्थात ओम साई मित्रमंडळ देवराज. निर्णायक सत्र सेकंड हाफ अतिशय निर्णायक सत्र या ठिकाणी सुरू झालेले आहे. यानंतर मित्रांनो 3 संघांमध्ये आपण आधीच घोषित केल्याप्रमाणे चिठ्ठी केली जाणार आहे आणि चिठ्ठीनुसार जो संघ सद्यस्थितीमध्ये आपण या ठिकाणी उत्तम दर्जाची चढाई. इथं मात्र जबरदस्त कारनामा पेश केला जातोय. ज्याचे क्रमांक 10 ला आपण पाहिलं टॅकलचा जबरदस्त प्रयोग या ठिकाणी सक्सेस होताना. अर्थात सर्व संघांना एक उत्तम साथ दिली आणि 4-7 असा प्रयोग आपण या ठिकाणी पाहतोय. सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये देवराज मात्र विरुद्ध संघावरती जोरदार आक्रमण करताना आपण पाहतोय. दरम्यान संदेश ज्याचं चॅलेंज असणार आहे देवराज साठी. ज्याची क्रमांक 2 पहिल्या सामन्यामध्ये मित्रांनो अप्रतिम टॅकल केले होते पण चालू सामन्यामध्ये मात्र तीच कामगिरी तीच पुनरावृत्ती मात्र त्याच्याकडून पाहायला मिळत नाही. दरम्यान शुभम या सामन्यामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारचे पॉइंट्स जमा करण्याचं काम केलं. त्या शुभमला पुन्हा एकदा ढकललं जात आहे चढाईसाठी. ज्याची क्रमांक 3 प्रयत्न जारी आहे गुण घेण्याचा. बोनस साठी आतुर व्हावं लागतं. तयारी जोरदार करावी लागते. दरम्यान रिकाम्या हाताने आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहिलं प्रत्युत्तर दाखल म्हणून जर्सी क्रमांक 6 उत्तम खेळाच्या जोरावरती विरुद्ध संघाला निश्चितच या ठिकाणी खेळवलं जात आहे. अर्थात सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिट आहे. 3 गुणांचा लीड करतोय तो शिवकृपा असुर्डे बनेवाडीचा संघ. मात्र एक मोठी चढाई हे लीड मात्र धुसर करू शकतो आणि ती चढाई कोणाकडून होते आपण जैसे क्रमांक 4 बोनस कंप्लीट केला जातो. जैसे क्रमांक 4 थर्ड रेड. जैसे क्रमांक 6 एक उत्कृष्ट चढाई. इथं मात्र चकवा दिला जातो. जैसे क्रमांक 2 ला फसवलं जात आहे. आता मात्र लीड या ठिकाणी शिवकृपा
बनेवाडीचा संघ करताना लगभग 4 मिनिटाचा कालावधी संदेश चढाईसाठी असणार आहे. संदेशला जोरदार कमबॅक करावं लागणार आहे. गेम चेंजर खेळी करावी लागणार आहे. निश्चितच आपल्याला जर या खेळामध्ये परत यायचं असेल, अर्थात केदारनाथ कोपरे घडशीवाडी संघाला जर विजयशी घेऊन आणायचं असेल तर संदेशची खेळी महत्वपूर्ण असणार आहे. बोनस घेतला जातोय. पुन्हा एकदा 2 गुणांचं लीड. देवराज, मित्रांनो या सामन्यामध्ये आपण देवराजला पाहिलं, जर्सी क्रमांक 6 न सुद्धा अनुकूल खेळ केला आणि त्याच्यामुळे 2 गुणांचं लीड. पण अजूनही ओहो ही मात्र चूक असणार आहे संदेशची. संदेशच्या मैदानात थांबणं गरजेचं होतं. विजयश्री होणार त्या संघाचे प्रतिनिधी आपण ताबडतोब समालोचन कक्षाकडे यायचंय. शुभम शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी उत्तम प्रकारचा प्रयत्न शुभम कडून केला जातो. 3 गुणांचा लीड. 3 मिनिटाचा कालावधी अजूनही शिल्लक आहे. सुपर टॅकल ऑन. देवराज पने सारखा चंचल चपळ चालक निश्चितच एक उत्तम दर्जाची चढाई करण्यासाठी तयार असणार आहे. देवराज बने या तिघांकडून जर देवराजला पकड झाली तर मात्र या सामन्यामध्ये निश्चितच मजबूत पकड केदारनाथ घडशीवाडी या संघाकडे होऊ शकते. अन्यथा देवराजनं मात्र आक्रमण करून एखादा गुण हिरावला तर मात्र पुन्हा एकदा लीड होऊ शकतं. ते निश्चितच शुभम जोरदार तयारी केली जाते. काय घडतं बघूया. जोरदार तयारीच्या जोरावरती पुन्हा एकदा चॅलेंज निर्माण केलं जाते. हो बचाव केला जातो स्वतःचा. पण इथं मात्र रोहित आणि या वेळेला मात्र पूर्ण स्वीट पॉइंट 2 गुणांची कमाई. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे कर्णधार म्हणून स्वतःच्या खांद्यावरती ही मात्र जबाबदारी रोहितने उचलली आणि इथून मात्र गेम चेंजर खेळी होते का पाहायचंय. उत्तम दर्जाचा खेळ. हो देवराज मात्र हिरो ठरतो. मित्रांनो पुन्हा एकदा 1 गुण. शुभम ज्या शुभमने गेम चेंजर खेळ केली मित्रांनो या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. हो इथं मात्र डबल धाईचा प्रयोग जर्सी क्रमांक 5 ला मानलं पाहिजे. काय जबरदस्त डबल धाईचा प्रयोग सक्सेस केला आणि इथून मात्र 8-11 अशी परिस्थिती. अजूनही 1 मिनिट आणि 25 सेकंदाचा कालावधी शिल्लक. देवराजनं सामना आपल्या बाजूने जिंकण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. निश्चितच ही निर्णायक चढाई असणार आहे. या चढाईमधून जर देवराजला पकड झाली तर मात्र पुन्हा एकदा या कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. काय करतो बघूया. एक गेला तरी चालेल. शेवटचं 1 मिनिट. 8-11 एक रोमांचक लढत. निश्चितच या ठिकाणी काही वेळातच सूर्यदेवाचं सुद्धा आगमन होत आहे. पण निश्चितच आपण पाहता एक दर्जेदार सामना. यानंतर अजूनही एक सामना होणं बाकी आहे. 33 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे आणि खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये गेम चेंजर खेळी करणारा आपल्या बाजूने सामना मिळवण्यासाठी तयार असणारा देवराज बने लाजवाब पद्धतीने या शेवटच्या सामन्यामध्ये ज्याने पॉइंट्स हासिल केले, ज्याच्या जोरावरती आपण हा सामना शिवकुर्मा पनेवाडीच्या दिशेने झुकताना बघतोय. पण अजूनही संधी आहे. बघूया काय घडतं. लगभग ही चढाई बघूया. या चढाईमधून काय 1 पॉइंट दिला जातो.